यवतमाळमधील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी पुकारला संप। मागील आठवड्यात वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपचार न करता रुग्ण नातेवाईकाला अपमानास्पद वागणूक दिली। या घटनेनंतर पुन्हा रुग्णालयात काही सामाजिक कार्यकर्ते आले आणि त्यांनी डॉक्टरांना धमकावले। वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे डॉक्टर संतप्त झाले आहेत। मेडिकल प्रशासन कोणत्याही प्रकारची सुरक्षा देत नाही, काहीही बोलत नाही। लोक येऊन बोलतात की तू तुझं बघून घे, इन्स्टिट्यूट काहीच पाऊल उचलत नाही, म्हणून आम्हाला या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं। त्यामुळे या सर्व परिस्थितीला कंटाळून यवतमाळमधील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे। 8 दिवस आधी जे माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला होता, जो व्हिडिओ व्हायरल केला होता, त्यासाठी ना कोणी इन्स्टिट्यूटने काही ॲक्शन घेतलं गेलं नाही। त्याचा सेकंड पार्ट ना कोणी ऐकून घेतला आहे, फक्त त्या बेसिसवर लोकांनी मला डिफेम करण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरी जी साईट होती, जे मला जबरदस्ती करून मला सांगितलं गेलं होतं की सही कर, ही गोष्ट कोणालाच माहिती नाही आहे। फक्त त्या आधीच्या बेसिसवर जे व्हिडिओ आहे त्या बेसिसवर मला ब्लेम केलं जातं, माझ्या कंपॅटिबिलिटीवर क्वेश्चन केलं जातं। त्यानंतर ओपनली थ्रेट करतात मला लोक येऊन। हे 2 वेळेस झाले, एकदा भर 10-11 वाजता कॅज्युअल्टीमध्ये आणि काल रात्री 11:30च्या दरम्यान ICU मध्ये लोक येऊन मला ओपनली थ्रेट करतात की तू बघून घे। मला कम्प्लिटली डिफेम केला जातोय, पण ह्यासाठी इन्स्टिट्यूटकडे मी 8 दिवस आधीच लेटर दिलं होतं। इन्स्टिट्यूटने ह्यासाठी काहीही ॲक्शन घेतली नाही आहे, ना मला अश्युरन्स दिले। जो सो कॉल्ड सोशल वर्कर होता, ज्यांनी माझ्यासोबत जे अग्रवेट केलं त्या सिच्युएशनला, तो व्यक्ती अजूनही आपल्या कॅम्पसमध्ये फिरतो आहे। मला अश्युरन्स दिलं गेलं की तो व्यक्ती राहणार नाही, बट तो अजूनही फिरतो आहे आणि मला थ्रेटन फील होतंय। आणि इवन बाकीचे जे मला हे केलं होतं, सेफगार्ड केलं होतं की सिक्युरिटी टाईट राहील, त्यांचं ड्युटीज आर शेड्यूल्ड वगैरे जे काही असेल ते काहीच नाही, 0% इम्पॅक्ट आहे। काल सेमची गोष्ट झाली गेली, मला अश्योर केलं गेलं की तो जो रिलेटिव्ह आहे जो मला थ्रेटन करतोय तो बाहेर गेला कॅम्पसचा, पण बाहेर न जाता तो कॅज्युअल्टीमध्ये जाऊन माझ्या कलिगसोबत तिला धमकी देत होता। आणि सिमिलर इन्सिडेंट तिला सेम सांगितलं गेलं की साईन कर, जे मला सांगितलं गेलं की ट्रीटमेंट करणार नाही, सही कर, सेम तिला केलं गेलं। हे 8 दिवस आधी जर याच्यावर काहीतरी निर्णय घेतला गेला असता तर आज ही दुसऱ्यांदा वेळ नसती आली गेली। हे इन्स्टिट्यूट काहीच ॲक्शन घेत नाहीये, त्याच्यामुळे आज हे सेकंड टाइम आम्ही बेअर करतोय आणि मला रोज मेंटली हॅरस केले जाते। मी मेंटल ट्रॉमामधून जे जाते, पण त्यासाठी इन्स्टिट्यूट काहीही एक